बदलापूर शहरातील दोन वास्तव आम्ही आपल्याला दाखवणार आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर मोठमोठ्या इमारती तुम्हाला पाहायला मिळत असतील। माझ्या समोर जर तुम्ही पाहिलं तर ही कुडाची घर आपल्याला पाहायला मिळत असतील। ही परिस्थिती आहे बदलापूर शहरातली। येथे आपण जर पाहिलं तर या माय माऊली मागील अनेक तासांपासून पिण्याच्या पाण्यासाठी लढत आहेत आणि आता पाणी आलेलं आहे आणि पाणी भरण्यासाठी त्यांची इथे लगबग आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी शहरामधली ही जी परिस्थिती आहे, समोर आपण जर बघितलं तर त्या उंच टेकडीवरती ती माऊली जी आहे ती पाणी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही परिस्थिती कुठेतरी बदलण्यासाठी एक युवक जे आहे ते पुढे आलेला आहे आणि आदिवासी बांधवांची परिस्थिती बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी एक मदतीचा हात या गावाला केलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपजिल्हा अध्यक्ष आदर्श तायडे आहेत आणि या गावातली परिस्थिती काय आहे, कशा त्यांच्या माध्यमातून संपूर्ण हे चित्र बदललं जाणार आहे, हे गाव ते दत्तक घेणार आहेत, आपण त्याच्याशी संवाद साधूयात। सर, भयानक असं वास्तव आहे की आपण बदलापूर शहर समोरच संपूर्ण ही परिस्थिती पाहायला मिळते। विकासाच्या दृष्टीने वाटचाल होते एवढी मोठी आणि शहराला लागूनच म्हणजे पनवेल हायवेच्या बाजूलाच ही वस्ती आहे आणि याचं संपूर्ण वास्तव बघितलं तर पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागतोय। आपण संपूर्ण परिस्थिती बदलणार आहे, भारतीय जनता पार्टी ही संपूर्ण परिस्थिती बदलणार आहे, काय सांगाल एकंदरीत? पहिल्यांदा खऱ्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी आलात आणि ही वस्तुस्थिती तुम्ही लोकांना दाखवली, यासाठी मी आपले आभार मानतो। बघा अमितजी, कसं आहे, मी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष झालो त्यानंतर जर पहिला संकल्प कोणता केला असेल तर तो हाच होता की माझ्या बदलापूर शहराला लागून असणाऱ्या आणि नगर परिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या या कवट्याच्या वाडीचा विकास झाला पाहिजे। आज मी या कवट्याच्या वाडीला अनेक वर्षांपासून बघतो। या कवट्याच्या वाडीमध्ये साधा यायला रस्ता नाही। या ठिकाणी आल्यानंतर पोरांच्यासाठी पोषणाचे काही उपक्रम नाही, आरोग्याचे प्रश्न तसेच इतके वर्ष कितपत पडलेत। या ठिकाणी अंगणवाडी सुद्धा नाही। आमच्या आदिवासी बांधवांना लग्न समारंभांसाठी एखादा हॉल असला पाहिजे, जसं इतर समाजांसाठी आपण समाज हॉलची निर्मिती करतो तसा समाज हॉल इतक्या वर्षात या ठिकाणी कधीच झाला नाही। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आमचा आदिवासी बांधव आरोग्याचे प्रश्न घेऊन या ठिकाणी, तसेच सगळे पाण्याचे प्रश्न घेऊन पाण्यासाठी वणवण करत रस्त्याच्या अभावी या ठिकाणी इतके वर्ष होऊनही तो तसाच राहतोय आणि त्याची अवस्था काही केल्या बदलत नव्हती। आज जेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता या कुडगाव बदलापूर नगर परिषदेवर आली त्या दिवशी पहिल्यांदा मी यांना फोन केला होता आणि मी त्यांना सगळ्यांना सांगितलं, आमचे काही सहकारी आहेत या वाडीतले, मी त्यांना सांगितलं की तुमचा वनवास आता संपणार आहे। कारण आता बघा, लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही सत्तेत नव्हतो त्यावेळेस आम्ही काही करू शकत नव्हतो, आम्ही फार पाठपुरावा करू, पण आज जेव्हा आमची सत्ता या ठिकाणी आहे, आमच्या नगर परिषदेच्या अखत्यारीतला हा भाग आहे, त्यावेळेस या ठिकाणी विकासाच्या सगळ्या गोष्टी आम्ही राबवू शकतो आणि त्याला आम्हाला कोणीच रोखू शकत नाही। त्यामुळे या कवट्याच्या वाडीमध्ये आज मी आलोय आणि आज आल्यानंतर या सर्व बांधवांशी, आमचे हे सगळे मित्र, आमच्या भगिनी, या सर्वांचे प्रश्न, त्यांचे दुःख जाणून घेतले आणि मी त्यांना सांगितलंय की तुमचा वनवास आता संपला असं समजा। कारण या ठिकाणी मी आलोय म्हणजे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक माणूस आलाय। आदरणीय आमदार किसन कथोरे साहेबांचे आशीर्वाद या ठिकाणी आलेत, आमचे राजेंद्रदादा घोरपडे यांचा आशीर्वाद या ठिकाणी आला, आमच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांची दूरदृष्टी या ठिकाणी आली आणि आम्ही सगळेजण मिळून आता या ठिकाणी एक चांगला पाठपुरावा करून येणाऱ्या काळात, म्हणजे मी तुम्हाला शब्द देतो की काही फार वर्ष असे काही आम्ही घालवणार नाही, आम्ही त्वरित त्या ठिकाणी काम सुरू करतोय। लवकरात लवकर या ठिकाणचे रस्ते असतील, पाण्याच्या सुविधा असतील, पाण्याच्या टाकीचा विषय असेल, आमच्या या आदिवासी मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी एक अंगणवाडीची सुविधा असेल, एक समाज हॉल असेल, या सगळ्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काम करणार आहोत। उद्यापासून मी या सगळ्यांचा पाठपुरावा करत लवकरात लवकर या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी मंजूर करून या लोकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असेल। तरी संपूर्ण कवट्याच्या वाड्यामधून पिंजून काढली, काही पाण्याचे टाके आपल्याला दिसले, मग तिथे टाक्या लावलेत पण पाणी नाही। आपण अधिकाऱ्यांनाही फोन केला तात्काळ, काय नेमकं काय? नाही, खरं आहे, बघा लक्षात ठेवा, या ठिकाणी पाण्याची टाकी दिसते ना तुम्हाला, ही मी एक गोष्ट मान्य करतो की प्रशासनाची उदासीनता आहे, पण दुसऱ्या बाजूनी जी लोकप्रतिनिधी या ठिकाणी इतक्या वर्षापासून होते, मी कोणावर टीका करणार नाही, परंतु त्यांनी ती टाकी बसवण्यासाठी त्यांना मदत केली, पण त्या ठिकाणी तुम्ही गेला असाल, तुम्ही परिस्थिती बघितली असेल, फक्त टाकी दिली, पाणी नाही, पाईपलाईन नाही, कनेक्शन नाही, ते पाणी जाणार कुठे? इलेक्शनच्या आधी फक्त वायदे करायच्या नंतर ते विसरून जायचे असे आम्ही माणसं नाही। ठीक आहे, त्यांनी जे केलं ते त्यांचं पाप पुण्य त्यांच्याजवळ, पण त्या ठिकाणी सुद्धा आम्ही लवकरात लवकर उपाययोजना असतो। मी आता एमजीपीच्या अधिकाऱ्यांना, नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला फोन केला होता, त्यांना सगळ्यांना सांगितलंय की युद्ध पातळीवर या ठिकाणी काम सुरू झालं पाहिजे। पुढच्या 8 ते 15 दिवसात या ठिकाणी त्यांना एक कनेक्शन भेटलं पाहिजे आणि कनेक्शन फक्त भेटलं नाही पाहिजे तर त्या पाण्याच्या टाकीत पाणी सुद्धा आलं पाहिजे, जेणेकरून ही पाण्याची पायपीट थांबेल आणि आमच्या भगिनींना एवढ्या उंचावर पाणी घेऊन जायची नौबत येणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। दादा, समस्या अनेक आहेत, भारतीय जनता पार्टीने मदतीचा हात पुढे केलेला आहे, काय सांगाल? एवढ्या वर्षामध्ये हे पहिले लोकप्रतिनिधी की जे इथपर्यंत आले आमच्यापर्यंत, आणि ज्या काही आमच्या गरजा होत्या किंवा आम्हाला काही सुविधा हव्या होत्या ज्या नाही आहेत आमच्याकडे, आंतरिक रस्ते झाले,
पाण्याची सोय झाली, मुख्यत्वे ह्या 2 गोष्टी समजा. पण आता ह्यांनी आम्हाला आश्वासन दिले, आता बघूया पुढच्या पुढे किती वर्षात आणि हे होते. आता आम्ही एवढे वर्ष प्रयत्न करत होतो, पण कोणी नाही, ना कोणी सत्ताधारी ना कोणी आमच्यावर लक्ष दिलं नाही. आता दादा आलेत, यांच्या मार्फत आम्हाला कितपत आम्हाला त्यांचं योगदान मिळतंय, आम्हाला कितपत सोयी सुविधा मिळते ते आम्ही बघूया पुढे भविष्यामध्ये. सर, एक टॅक्सचाही विषय होता मोठ्या प्रमाणामध्ये, कारण की घरं जर पाहिली तर कुडाची घरं आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स आला आहे. त्याविषयी काय आपण नगराध्यक्षांसोबत संवाद साधणार? येस, डेफिनेटली. मी आदरणीय नगराध्यक्ष रुचिताई घोरपडे, आमचे मार्गदर्शक राजेंद्रदा घोरपडे यांच्याशी उद्याच चर्चा करणार आहे. आणि त्यांना फक्त चर्चा करणार नाही, दादाला, वहिनीला, आदरणीय आमदार किसन कतोरे साहेबांना या ठिकाणी घेऊन येईल आणि या कवट्याच्या वाडीला एक फेरफटका मी त्यांच्यासोबत पुन्हा एकदा मारेन. मी आज आलो होतो, मी सगळी पाहणी केली. ही पाहणी करण्याचा उद्देश काय होता की या ठिकाणी मी आल्यानंतर आमच्या बांधवांचे घरं बघितले. कुडाची घरं आहेत, पण त्यांना हजारो रुपयांच्या संख्येमध्ये या ठिकाणी टॅक्स आहे. तर हा टॅक्स अन्यायकारक असा आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि खरोखर एका दूरदृष्टीने बघता हा टॅक्स अन्यायकारकच आहे. कारण 1 वर्ष आले आणि डायरेक्ट 10 वर्षांनी पुन्हा आले, मोजणी करून त्यांना टॅक्स दिला. ह्या गोष्टी मला असं वाटतं बरोबर नाही. प्रशासनाने त्यांची उदासीनता लोकांवर लादू नये. आणि या ठिकाणी मी प्रशासनाला सुद्धा सांगितलेलं आहे की जो काही तुम्ही याच्या आधी कारभार केला तो कारभार कसा होता आम्हाला चांगलं माहिती. पण आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सुसंस्कृत सत्ता आहे. आमच्या नगराध्यक्ष आहेत, आमचे आमदार साहेब आहेत, सगळं आमचं आहे, मुख्यमंत्री आमचे आहेत, सगळ्या गोष्टी आमच्या आहेत, राज्यात आमचं सरकार आहे. आता ह्या गोष्टी आम्ही चालू देणार नाही. या ठिकाणी फक्त टॅक्सचा विषय नाही, टॅक्स बद्दल तर यांचा मार्ग 2 दिवसात काढतोच, पण या ठिकाणी यांचा घरकुलांचा विषय अमितजी. आज माझा आदिवासी बांधव कुडाच्या घरात आजही राहतो. आज आम्ही इथे मोठ्या मोठ्या सोसायट्या बघतो, पण आमचा आदिवासी बांधव आजही या ठिकाणी कुडाच्या घरात राहतो. त्यांची अवस्था तुम्ही बघा, शेणा मातीच्या घरात ते आज राहत आहेत, अशी परिस्थिती त्यांची आहे. आणि परिस्थिती मला बदलायची. मी ठरवलंय आदरणीय आमदार किसन कतोरे साहेबांना मला म्हणजे अगदी काही करायची गरज पडली तर ती मी करेन, पण या बांधवांना घरकुल योजना या ठिकाणी लवकरात लवकर 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये यांना घरकुल योजना मंजूर करून आदिवासी बांधवांना ज्या काही सुविधा असतात त्याचा सगळ्यांचा अभ्यास करून या ठिकाणी यांना पक्की घरं देण्याचा आमचा विचार आहे. अंतर्गत रस्ते या ठिकाणी होतील, एक समाज हॉल होईल. या ठिकाणी लोकांना जो स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नाही, ती स्मशानभूमी सुद्धा आम्ही करतो आहोत. आणि लवकरात लवकर माझे जे छोटे चिल्ले पिल्ले या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत यांसाठी अंगणवाडीची सुविधा असली पाहिजे. कारण बघा, शिक्षणाच्या अभावी यांची अवस्था आहे. आज शिक्षण नसल्यामुळे त्यांना पूर्ण सगळ्या गोष्टींचं नॉलेज नसतं. माझ्या आदिवासी बांधवांना शिक्षण या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण कसं उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. नगर परिषदेच्या माध्यमातून जे काही करता येईल त्या सगळ्या गोष्टी इकडे होतील. येणाऱ्या काळात तुम्हाला चांगला रस्ता, पाण्याच्या सुविधा, इकडे पक्के घरं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, आरोग्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज आमच्या भगिनींना अर्ध्या रात्री जर कुठे हॉस्पिटलला घेऊन जायचं असेल, कोणाची गर्भधारणेचा काही विषय असेल, इमर्जन्सीचा काही विषय असेल, तर या ठिकाणी हॉस्पिटलच नाहीये. तर या ठिकाणी चालता फिरता हॉस्पिटल नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही सुरू करू आणि लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींची पूर्तता होईल. 2 ते 3 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी इथे मंजूर करून आणू. नक्कीच आपण भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदर्श तायडे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे बदलापूर शहरातली संपूर्ण सत्य परिस्थिती, सत्य वास्तव जे आहे ते त्यांनी बदलापूर व्हॉइस न्यूजच्या समोर मांडलेलं आहे. आताही आपण जर पाहिलं तर पिण्याच्या पाण्यासाठी कशा प्रकारे संघर्ष या सर्व बांधवांना करावा लागतो आणि पाठीमागे आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या गगनचुंबी इमारती आपल्याला या संपूर्ण पनवेल हायवे परिसरामध्ये होताना पाहायला मिळतात. आणि कुठेतरी ही जी वस्ती आहे या वस्तीतलं चित्र बदलण्यासाठी, या गावातील लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी कवट्याची वाडी हे जे संपूर्ण गाव आहे, अगदी पनवेल हायवेच्या बाजूला लागूनच 1 ते 2 मिनिटावरती हे गाव आहे. आणि या गावातली परिस्थिती बदलण्यासाठी आता भारतीय जनता पार्टी पुढे आलेली आहे, आदर्श तायडे पुढे आलेले आहेत. आपण बघू शकतो कशी संपूर्ण परिस्थिती आहे. आपण सगळा आढावा घेतलेला आहे. आणि आम्ही जी अजून एक महत्वाची गोष्ट, फक्त या ठिकाणी आलोय आणि निघून जाईल, जसं इथे काही लोकांनी टाक्या दिल्या पण पाणी दिलंच नाही तशी परिस्थिती आमची नाही. या कवट्याच्या वाडीला भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात दत्तक घेईल आणि एक मानसपुत्रासारखं या ठिकाणी जे काही विकासाची कामं आम्हाला करता येतील ती कामं आम्ही करू. मी तुम्हाला 100% सांगतो, आदर्श तायडे जे बोलतो ते करतो. आणि मला यासाठी कोणाचे पाय जरी पकडायला लागले, कोणाला किती पाठपुरावा करायला लागला तो मी करेन. पण या ठिकाणी माझ्या आदिवासी बांधवांना पक्के घरं, आरोग्याचे प्रश्न त्यांचे सोडवेन, पाण्याची सुविधा त्यांना या ठिकाणी बऱ्यापैकी होईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर बघितलं असेल तर या ठिकाणी अंगणवाडी आणि पूर्व प्राथमिक शिक्षण कसं उपलब्ध होईल, स्मशानभूमीचं काम कसं होईल, या सगळ्या गोष्टी आम्ही येणाऱ्या काळात करू. आदरणीय नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्रदा घोरपडे आणि आमचे कार्यसम्राट आमदार किसनजी कतोरे साहेब या तिघांच्या माध्यमातून या ठिकाणी भरीव काम आम्ही 100% येणाऱ्या काळात करू. जसं दादांनी सांगितलं की लोक यायचे जायचे,
तसं आज नंतर होणार नाही. भारतीय जनता पार्टीचा शब्द शब्द असतो आणि तुम्हाला जो शब्द देतोय ते शब्द म्हणून घेऊ नका, वचन म्हणून घ्या. येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात हे सगळे प्रश्न मार्गी लावतो. नक्कीच आपण पाहिलं की येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये संपूर्ण हे चित्र जे आहे ते आमच्या माध्यमातून बदललं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. सोबतच काही लोकांनी इथे पाण्याच्या टाक्या लावल्या परंतु पाणी दिले नाही आणि हेच वास्तव जे आहे ते आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही बदलणार आहोत असं ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदर्श तायडे यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलेलं आहे. आपण पाठीमागे जर पाहिलं तर मोठमोठ्या गगनचुंबी इमारती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कुठेतरी एवढी मोठी डेव्हलपमेंट होत असताना बदलापूर शहराला लागूनच असणाऱ्या या आदिवासी भागामध्ये काय सत्य परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्यासाठी, जगण्यासाठी आणि ज्या मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्यांना कशा प्रकारे संघर्ष करावा लागतोय याचं वास्तव जे आहे ते आपण पाहिलेलं आहे. बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.